नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज आपल्याला गाडी भरायची होती उदगीरसाठी. त्यामुळं गाडीकडे आलो. गाडी साफ वगैरे केली आणि आपल्याला कॅरेट जी होती गाडीतली ती टाकायची होती शेतात. त्यामुळं आपल्यासोबत घेतलं आपल्या तुळशीला. सोबत गेलो शेताकडे. कॅरेट वगैरे सर्व खाली केलं आणि लगेच आलो आजनीवाडीमध्ये. कारण आपल्याला लोडिंग करायची होती आज आजनीवाडीमधून तूर. ते पण उदगीर मार्केटला. आज बऱ्याच दिवसानंतर आपण उदगीर मार्केटला निघालो होतो. तुरीचे बाजार पण कमी जास्त होत होते आणि आता कसं आहे पाऊस पण जवळ येतो त्यामुळं थोडीशी शेतकरी गाडी वगैरे भरलो आणि निघालो उदगीरच्या दिशेने. जवळपास अर्धा एक तास प्रवास केल्यानंतर गाडीमध्ये लोड खूप कमी होता. 25 कट्टे होते त्यामुळे गाडी पण एकदम भोंगा चालत होती. उदगीरच्या जवळ मार्केटला आपण जाणार होतो. घोडेमामाच्या तडतोवर सर्व जो माल होता त्यामुळे त्यांच्या अडतोवर पोहोचलो आणि आम्हाला पण आले होते लॉट वाईज 2-3 शेतकऱ्याचा जो माल होता तो माल सर्व खाली करून घेतला. तुरीचे बाजार 7,000 रुपयापासून 7,200 रुपयापर्यंत आहेत. हरभरा जो आहे 5,500 पासून 5,800 पर्यंत. सोयाबीन 41-42 जात होतं. आपल्याबरोबरच मनोज चपडे त्यांचं पण ट्रॅक्टर आलं होतं. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये पण तूर भरली होती. माल वगैरे खाली केला आणि निघालो गावाकडच्या दिशेने. मग म्हणलं चला आता नंतर झालेलं आहे आपण माल तर टाकला. म्हणलं आता निघावं गावाकडे जाऊन पण असं काम होतं गाडीला दुसरं त्यामुळे लगेचच निघालो. वाटेतच थांबलो. आपलं रोजचं रुटीनचं डेलीचं हॉटेल एकच आहे. मस्त नाश्ता भेटतो इथं. नाश्ता वगैरे केला आणि पोहोचलो शिरूरला. शिरूर ताजबंदला बालाजी फर्निचर हे आपलं शॉप आहे. असा माल आला होता ते माल वगैरे सर्व चेकिंग केला आणि निघालो घराकडच्या दिशेने.